चला मुलांनो, आज मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगत आहे. चिमण्या नष्ट का झाल्या? एका गावात एक म्हातारी राहत होती. तिची झोपडी फार जुनी व पडकी झाली होती, पण तिच्या माळ्यावर कवळाची एक रीप बाहेर आली होती. त्या रीपेच्या कच्चीमध्ये एका चिमणा व चिमणीने आपलं घर मांडलं होतं. त्यांचे जीवन मजेत चालले होते. त्यांनी बऱ्याच पिलांना जन्म देऊन मोठे केले. पण एकदा चिमणी म्हणाली, आपण फार दिवस इथेच राहत आहोत. मला माझ्या आईवडिलांची आठवण येत आहे. ते शहरात राहतात. तेथे ते कसे खात पीत असतील. मला त्यांची चिंता वाटत आहे. त्यांना पाहण्याची इच्छा झाली आहे. या खेपेस आपण तेथेच माझ्या आईवडिलांच्या घरट्यात पिलांना जन्माला घालू. चिमण्याने मान डोलावली व दुसऱ्या दिवशी दोघे उडत उडत मुंबईला गेले. चिमणीच्या आईवडिलांचे घरटे इमारतीच्या गॅलरीत होते. त्यांना कोणी त्रास देत नव्हते. ज्या खोलीच्या गॅलरीत घरटं होतं, त्या खोलीचा मालक नोकरदार होता. तो फक्त घरात झोपायला यायचा. त्याने कधीच खिडकी खोलली नाही. त्यामुळे चिमणीच्या आईवडिलांना एक चांगलं घरटं मिळालं होतं. चिमणीच्या आईवडिलांनी जावयाचा चांगल्याच पाहुणचार केला. जावाई एकदम खुश झाला. पण जेव्हापासून चिमणा जावाई शहरात आला, त्याचे कान बधीर झाले होते. चिमणीला काहीच वाटत नव्हते, तरी चिमणा जावाईने दिवस ढकलण्याचा प्रयत्न केला. एक दिवस चिमणीने 2 अंडी दिले. काही दिवसांनी पिल्ले जन्माला आली. पण पिल्ले जन्माला येताच काही वेळातच चिवचिव करणे बंद झाली. त्यांनाही कान बधीर होण्याचा त्रास होऊ लागला. निस्तेज असल्याचे दिसू लागले. चिमणी फार घाबरली. म्हातारा चिमणा व चिमणी निस्तेज पडून राहिल्याचे चिमणीने पाहिले. आईबाबांना काहीतरी झाले आहे. आता इथे थांबणे बरोबर नाही. आपल्या गावाकडेच गेलेले बरे. ती चिमण्याची वाट पाहू लागली. काही करायच्या आतच चिमणा आला. त्यालाही त्रास होऊ लागल्याचे दिसत होते. चिमण्याने लगेच निर्णय घेतला. ते सर्व पिल्लांना चोचीत घेऊन त्यांच्या गावाकडच्या घराकडे उडून गेले. तेथे जाताच पिल्ले किलबिल करू लागले, ओरडू लागले. चिमणा जावईला प्रश्न पडला, असे का घडले? आता तुम्हीच सांगा, हे कसे घडले व का घडले? हे सर्व शहरातील 4G व 5G मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे घडलेले आहे.